त्यावेळेला आपण घर घेतो त्यावेळेला एक प्रश्न येतो की जे आपलं वडिलोपार्जित जे घर आहे ते आपण नवीन घर घेताना ते विकलं पाहिजे का किंवा ते तसंच ठेवलं पाहिजे. तर आपण आता ह्या दोन्ही बाजूंचा विचार करू. जर आपल्याकडे इनफ अमाऊंट असेल आणि आपण जर घर घेत असू, मोठं घर घेतोय आणि जर आपल्याकडे प्रॉपर पैसे आहेत, प्रॉपर इन्व्हेस्ट आपण करू शकत असू, तर मला असं वाटतं की जे काही वडिलोपार्जित जे आपलं घर आहे ते आपण तसंच ठेवलं पाहिजे, कारण त्याच्याशी आई वडिलांचे इमोशन्स अटॅच झालेले असतात. दुसऱ्या बाजूचा पण आपण विचार करायला पाहिजे की जर आपल्याला घर घ्यायचंय, आता आपण ज्या वडिलोपार्जित घरात राहतोय ते घर आपल्याला लहान पडत आहे आणि आपण नवीन घर घेतोय, तर त्यावेळेला आपण वडिलोपार्जित जे घर आहे ते विकून मग आपण नवीन घराचा विचार आहे किंवा नवीन चांगल्या ठिकाणी आपण मोठं असं घर घेऊ शकतो. तर ज्यावेळेला घर आपण घेऊ त्यावेळेला तुम्ही दोन्ही गोष्टींचा विचार करा. जर पैसे असतील तर वडिलोपार्जित घर जे आहे ते तुम्ही असंच ठेवा, पण जर फंडिंगचा इश्यू होत असेल तरच ते वडिलोपार्जित घर जे आहे ते विकण्याचा विचार करा. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर रिडेव्हलपमेंट जर आपल्या वडिलोपार्जित घराच्या इथे होत असेल तर ते आपल्यासाठी खूप बेनिफिट राहील, कारण एकतर आपली त्या लोकेशनची इमोशनल अटॅचमेंट झालेली